सैराट फेम सल्या उर्फ अरबाज शेखला पितृशोक झालाय। अरबाजच्या वडिलांचं गुरुवारी उपचारादरम्यान निधन झालं। अरबाज शेखचे वडील असलम शेख सोलापुरातील खासगी रुग्णालयात गेली महिनाभर उपचार घेत होते। त्यांना ब्रेन स्ट्रोकचा अटॅक आला होता। त्यानंतर अरबाजने तातडीने त्यांना रुग्णालयात हलवलं। जवळपास महिनाभर त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली। या घटनेनं अरबाजच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून कलाकारांसह चाहत्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे। काही दिवसांपूर्वी अरबाजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। या व्हिडिओमध्ये त्याने सोलापूरमधील खासगी रुग्णालयावर काही आरोप केले होते। वडिलांच्या उपचारासाठी रुग्णालय प्रशासनाकडून वारंवार जास्त पैशांची मागणी केली जात असल्याचं अरबाज म्हणाला होता। हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की सरकार आणि प्रशासन दोघांनीही याची दखल घेतली। संबंधित रुग्णालयावर अन्न आणि औषध प्रशासनाकडून तात्काळ कारवाई करण्यात आली। एवढंच नाही तर हा व्हिडिओ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंतही पोहोचला। त्यांनी तात्काळ आपल्या पक्षाकडून अरबाजला आर्थिक मदत पोहोचवली। तसेच तज्ञ डॉक्टर आणि सुपर स्पेशल रुग्णालयाचीही व्यवस्था केली। अरबाजने देखील आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु गुरुवारी त्याच्या वडिलांची प्राणज्योत मालवली। अरबाजच्या दुःखात कलाकार देखील सहभागी झाले आहेत। शिवाय चाहत्यांनीही त्याचं सांत्वन केलंय। अरबाज विषयी सांगायचं झालं तर नागराज मंजुळे यांच्या सैराट सिनेमातून त्याला खरी ओळख मिळाली। या सिनेमातील त्याची सल्याची भूमिका विशेष गाजली। त्यानंतर अरबाजनं झुंड, बस्ता, मुसंडी, पिक्चर बॉईज यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं। त्यासोबतच नागराज मंजुळे यांच्या मटका किंग या वेब सिरीज मध्येही अरबाज झळकला आहे। मध्यंतरी अरबाज त्याच्या लग्नामुळेही चर्चेत आला होता। त्याने लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि त्याला ट्रोल केलं गेलं। तू मुस्लिम असून हिंदू मुलीशी लग्न केलं यावरून त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला। त्यानंतर अरबाजनेही यावर मौन सोडलं। सिमरन मुस्लिम मुलगी असून आम्ही धर्मापेक्षा माणुसकीला महत्त्व देणारे आहोत, असं सडेतोड उत्तर अरबाजने दिलं होतं। अरबाजच्या वडिलांना राजश्री मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली। मराठी सिनेविश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। फक्त राजश्री मराठी।